अधिवेशनामध्ये या संदर्भात एक प्रदीर्घ चर्चा घडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. कारण सरकारी शाळा बंद होतात आहेत, मराठी शाळा बंद होतात आहे, 10वी 12वी पास झालेले मुलं जे उच्च शिक्षणाकरता शिकायला पुढे तयार नाही, परीक्षा आहेत, पेपर लीक आहे, डिग्री आहे, रोजगार नाही. ही एकंदरीत शैक्षणिक जी अवस्था आहे ही अत्यंत विदारक आहे. खाजगी संस्थांना लाभ पोहोचवण्याच्या अनुषंगानं धोरणं ठरवत आहेत. तिसरी भाषा सक्ती जी आहे ती आणण्याचा एक प्रयत्न आहे. त्यामुळे फार मोठी एक गंभीर शैक्षणिक पातळीवरची एक अवकाळाच कुठेतरी या सरकारने आणलेली आहे. त्यात यावर्षी पुस्तकं पोहोचली आहेत, मात्र गणवेश जे आहेत ते गणवेश 300 रुपयात 250 रुपयात इतकेच गणवेश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश जे आहेत ते मिळालेले नाहीत. पोषण आहाराच्या संदर्भात कटकटी आहेतच आहेत. त्यानंतर उपस्थिती भत्त्याच्या स्कॉलरशिपच्या अनुषंगाने मोठ्या अडचणी आहेत. ड्रॉपआउट मुलांचे प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आपण सांगता ते अत्यंत खरं आहे. आणि शिक्षणासारख्या मूलभूत शिक्षण आणि आरोग्य या दोन विभागाकडे कमालीचं दुर्लक्ष राजकीय पक्षांचं, सरकारचं आणि माध्यमांचं आपलं सर्वांचं झालेलं आहे. हे असं दीर्घकाळ जर असेल तर येणाऱ्या भारताकरता, येणाऱ्या महाराष्ट्राकरता ते फार चुकीचं ठरेल.